The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वा वहतो संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या औरंगाबाद शहरातील लक्ष्मी कॉलनी येथील श्रद्धावान धम्म उपासक अंबादास दांडगे आणि दांडगे ताई, दांडगे आई, दांडगे बाबा, प्रशिका, सनी आणि संपूर्ण दांडगे परिवाराच्या वतीने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथील संपूर्ण भिक्षू संघासह श्रामणेर संघास अल्पोपहार देण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रित केलेले सर्व श्रामणेर संघ, दांडगे परिवार, बनकर परिवार, भालेराव परिवार आणि सर्वच दांडगे परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी तथा आपल्या परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। हे वर्षावासाचं पर्व सुरू आहे आणि जे श्रद्धावंत लोक असतात, ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असते, ज्यांना सुखकर जीवन जगण्याची अपेक्षा असते, ज्यांना आपल्या परिवारामध्ये, संसारामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे आणि एकंदरीतच संपूर्ण परिवाराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला दान पुण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा, अशी इच्छा जे मनामध्ये बाळगतात, असे श्रद्धावंत लोक आपल्या परिवारामध्ये भगवंताच्या श्रावक संघाला निमंत्रित करत असतात आणि भोजन, अल्पोपहार, चिवर, परिष्कार आदी दान देऊन बुद्ध पूजा, मंगल मैत्री आणि त्याचबरोबर धम्मदेशना ही श्रवण करून महान पुण्य अर्जित करत असतात।
आणि त्याचप्रमाणे दांडगे परिवाराने सुद्धा आम्हा भिक्षू संघास आणि आपल्या श्रामणेर संघास त्यांच्या निवासस्थानी निमंत्रित करून आणि संघदान हे पुण्य कर्म करून महान पुण्य संपादन केलाय। तेव्हा सर्व उपस्थितांनी दांडगे परिवाराच्या या दानाचे अनुमोदन करावे। मागच्याही वर्षी वर्षावासाच्या पर्वामध्ये अंबादासने ताईने आम्हाला त्यांच्या निवासस्थानी निमंत्रित केलं होतं। मला आठवत आहे तेव्हा सुद्धा एक छोटासा उपदेश दिला होता। तुम्हाला आठवत असेल नसेल माहिती नाही। सर्वच लोक श्रद्धावंत लोक माता पिता असतात, बंधू भगिनी असतात आणि म्हणून अत्यंत आत्मीयतेने श्रद्धेने प्रेमाने भिक्षू संघाला जीव घालतात, भोजन दान देतात, पुण्य संपादन करतात। मागच्या वर्षी आम्ही सांगितलं होतं जीवन हे आईस्क्रीम सारखं आहे। तुम्हाला आठवत असेल तर आईस्क्रीम खाल्ली तरी विरघळते आणि नाही खाल्ली तरीही विरघळते। म्हणजे आईस्क्रीम जर काढून घेतली हातामध्ये आणि कुणाचा तरी राग आला आपल्याला, समजा मला उशिरा का दिली किंवा हा फ्लेवर का दिला असं समजा कुणाला वाटलं, तर ती अशी धरूनच ठेवली तरी विरघळते बघा। आणि खाण्यासाठी सुद्धा तिला विरघळूनच खावं लागतं। अगदी जीवन तसंच आहे। आपण या हातापायाचा योग्य वापर जर केला, जीवनाचा योग्य वापर केला, आपल्या काया वाचा मनाचा योग्य वापर केला, कुशल मार्गावरती जाऊन जर वापर केला तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। परंतु जे आपल्याला डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ, तोंड, शरीर, मन जे दिलाय त्याचा जर योग्य वापर नाही केला, अयोग्य पद्धतीने जर वापर केला तर आपल्या सोनं झालेल्या जीवनाचं बर्बादी झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून तुम्ही पहा सर्वच्या सर्व लोक सुखी नाही आहेत आणि सर्वच्या सर्व लोक दुःखी नाही आहेत। भगवंताने सांगितलं 4 प्रकारचे लोक आहेत या जगतामध्ये। बऱ्याचदा तुम्ही आमच्याकडून ऐकलं असेल, भगवान म्हणतात कधी 2 प्रकारचे लोक आहेत तर कधी 4 प्रकारचे लोक आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज सांगितल्या लोकांनी। माणसं माणसंच आहेत पण माणसांमध्ये फरक आहे बघा। आता काही ठिकाणी आम्ही जातो कार्यक्रमांमध्ये वगैरे किंवा विहारात येणारे काही लोक असतात, एकुलता एक मुलगा असणाऱ्या लोकांच्या बऱ्याच तक्रारी असतात। मुलगा एकुलता एक जो कुलदीपक असतो तर बऱ्याच लोकांचा एकुलता एक मुलगा जो असतो त्याच्याबद्दल तक्रारी असतात। पण ते जी आमच्याशी नीट राहत नाही, नीट वागत नाही, धार्मिक राहत नाही, विहारात येत नाही वगैरे वगैरे। पण अंबादास गेल्या अनेक वर्षांपासून, त्या दिवशी भालराव साहेबांकडे ते आले होते तर त्यांचा गृहप्रवेश जो आहे कुठला जय भीम नगर टाउन हॉलचा तो आमच्या हस्ते झाला होता। कधी 2004 ला। तर त्या दिवशी अंबादासने सांगितलं भंतेजी तेव्हा जी धम्मदेशना दिली होती त्याचा एक व्हिडिओ आहे 2004 चा। तर ते 4 चे आम्ही जे होतो ते आता नाही आणि आता जे आहोत ते 2004 चे नव्हतो। म्हणजे असं खरोखरच म्हणजे भगवंताच्या वाणीनुसारही आणि शरीरामध्ये जो काही बदल होतो किंवा मानसिकतेमध्ये जो बदल होतो त्यानुसार आपण बालपणात जे असतो ते तारुण्यात नसतो, तारुण्यात जे असतो ते मध्यवयात नसतो आणि मध्यवयात आपण जे असतो ते म्हातारपणात नसतो आणि म्हातारपणात जे असतो ते बालपणात नसतो बघा। ह्या जीवनाच्या स्टेज आहेत, वेगवेगळ्या स्टेज आहेत आणि त्या प्रत्येक वेळेस आपली मानसिकता आणि आपली शरीर रचना जी आहे किंवा शारीरिकता जी आहे ती बदलत असते। आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपली श्रद्धा ही स्थिर असायला पाहिजे। तर आपल्या संपूर्ण दांडगे परिवार असेल, बनकर परिवार आणि बाकीचेही सर्व परिवार जे आपले संबंधित नातेवाईक आहेत त्यांची भिक्षू संघावर श्रद्धा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अंबादास त्यांचा संपूर्ण परिवार आमच्या दांडगी आई आमच्यासोबत महाराष्ट्र धम्म सहलीला आल्या होत्या। कारल्याच्या लेणीवर चढवलं आणि खाली उतरल्यावर म्हणे भंतेजी मला स्वतःच आश्चर्य वाटत आहे की मी एवढ्या उंच जाऊन आली कशी। तुम्ही होते, हिम्मत दिली, उत्साह वाढवला म्हणून मी तिथपर्यंत आले आणि मग खाली उतरल्या। तर बिलकुल त्यांना आजही स्मरणात आहे। दांडगे बाबांचाही स्वभाव अत्यंत विनम्र आहे, लीन आहेत बिलकुल। त्या जय भीम नगरला घरावर आता भंतेजींना आमच्या सांगितलं जंगल तयार केलं होतं, इकडे झाडं लावले, त्या जंगलामधले डाळिंब, पेरू काय खायला दिलं होतं बघा तेव्हा। तर अशा प्रकारचा हा दांडगे परिवार धार्मिक आहे। जीवनामध्ये धार्मिकता ही खूप महत्वाची आहे। वायाला जाणं कुणालाही जमतं
वाईट मार्गावर जाऊन स्वतःला बिघडवणं, स्वतःच्या परिवाराला बिघडवणं, स्वतःच्या परिवाराला त्रस्त करणं, स्वतः त्रस्त होणं हे तर भल्या भल्यांना जमेल, पण स्वतःला नीट बनवणं, सरळ बनवणं, चांगलं बनवणं, गुणवान बनवणं आणि आपल्यातले अवगुण काढून टाकणं हे भल्या भल्यांना जमत नाही. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय की आपल्यामध्ये आपण चांगला बदल केला तर स्वतःचंही भलं होते आणि आपला परिवारही आपल्यावर खुश असतो. आणि त्यात धार्मिक जर आपण असेल तर शील सदाचाराचं जीवन आपल्या वाट्याला येते. आणि त्यामुळे अंबादास भारतीय बौद्ध महासभेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. भीमराव आंबेडकर साहेब जे आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. परंतु कुठल्याही क्षेत्रात ते आता कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रामध्ये आहेत, ठेकेदार म्हणून आहेत ते. म्हणजे त्यांचा मुलगा सनी पण आता सिव्हिल इंजिनिअरिंग झालाय त्याचं, तर तोही आता काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे श्रीमंती वाढतच राहते. काम करणाऱ्यांची, संघर्ष करणाऱ्यांची, मेहनत करणाऱ्यांची निश्चितच श्रीमंती वाढेल. परंतु करायचं 100 रुपयाचं काम आणि 75 रुपये आपल्यावरच खर्च करायचे खाण्या पिण्यासाठी बिना कामाच्या, तर काय घर होईल आपलं चांगलं? काय प्रगती होईल आपली? काय मुलं शिकतील आपले? काय मुलांना संस्कार मिळतील आपल्या? आणि मग बिघडल्यावर गणित नाव ठेवायचं दुसऱ्यांना. हे आमच्या भावामुळे झालं, आमच्या बहिणीमुळे झालं, कोणाच्या बायकोमुळे झालं, कोण्या सासूमुळे झालं, सासऱ्यामुळे झालं, कोण्या आपल्या काय म्हणतात त्याला शेजाऱ्यांमुळे झालं. भगवान म्हणाले आपलं अहित करण्यासाठी जर कोण कारणीभूत असेल तर आपणच असतो. आणि आपलं हितही करून घेण्यासाठी कोण कारणीभूत असेल तर आपणच असतो. आपण योग्य दिशेने वाटचाल करत असेल, आपलं वर्तन, आपली वाणी, आपला स्वभाव जर चांगला असेल तर आपणच आपले कल्याण मित्र असतो. आणि आपलं वर्तन, आपला स्वभाव, आपली वाणी, आपले कर्म चांगले नसतील तर आपणच आपल्या पायावरती दगड धोंडा पाडून घेत असतो आणि जीवनातून उद्ध्वस्त होत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं श्रद्धा असणे हे अत्यंत महत्वाचं आहे. चांगुलपणा श्रद्धेमुळेच प्राप्त होतो, चांगुलपणा धार्मिकतेमुळे प्राप्त होतो. कारण हे चांगुलपण श्रद्धाशील समाधीचा जो अभ्यास आहे, तत्वज्ञान आहे, भगवान बुद्धांनी शिकवलं. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले या जगतात 4 प्रकारचे लोक आहेत. बघा, काही लोक इथे असे आहेत की चांगल्यांना वाईट समजणारे, म्हणजे कुशलाला अकुशल समजतात, 1 नंबर. त्यानंतर दुसरा नंबर सांगितला कुशलाला अकुशल समजतात, म्हणजे पहिले तर चांगल्याला वाईट समजणारे, दुसरे वाईटाला चांगले समजणारे, तिसरे वाईटाला वाईट समजणारे आणि चौथे चांगल्याला चांगलं समजणारे. आता तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता हे तुमचं तुम्हालाच माहित बापा. तुम्ही तर चांगलेच आहे, तो काही विषय नाही आहे. पण भगवंताने सांगितल्या 4 क्वालिटीज लोकांमध्ये असतात. बघा, काही लोक असे असतात की चांगलं जरी असेल तर त्याला वाईटच म्हणतील. बघा, कोणत्याही बाबतीमध्ये, मग घरात असो का बाहेर असो, काहीही झालं, कोणतं काम झालं किंवा काही झालं तर ते चांगलं जरी झालं तर ते त्याच्यात उणीव काढतील किंवा नाव ठेवतील. नकारात्मक मानसिकतेचे असे लोक असतात. बघा, नकारात्मक मानसिकता कोणत्याही बाबतीमध्ये, कोणत्याही कामामध्ये, कोणत्याही कार्यामध्ये नकारात्मकच सोच ठेवतील. बिलकुल सकारात्मक लोक जे असतात तर भगवान बुद्ध म्हणाले जसे चांगल्याला वाईट मानणारे लोक असतात तर काही लोक वाईटालाही चांगलं मानणारे असे असतात लोक. बघा, म्हणजे कोणी वाईट वागणारे लोक असतील तर त्यांच्या संगतीत जातील, नाही म्हणतील त्यांच्यापेक्षा हेच चांगले आहे म्हणतील, असे असते. बघा, बिलकुल काही वाईट जरी असेल तर ते म्हणतील नाही नाही हे चांगलंच आहे. म्हणजे वाईटाला चांगलेही समजणार आहेत आणि चांगल्याला वाईट समजणारेही लोक आहेत. आणि तिसरी क्वालिटी सांगितली भगवंताने की वाईटाला वाईट समजणारे सुद्धा 3ऱ्या नंबरचे लोक आहेत. वाईट आहे तर बिलकुल वाईट आहे, तो इग्नोर मारा त्यांना. जे काही असेल वाईट जर आहे तर इग्नोर मारा. भगवान बुद्ध म्हणाले त्याच्यापासून दूर राहा. जसं की पंचशील सांगितलं भगवंताने, हिंसा करू नका, त्याचं समर्थन करू नका, हिंसा करण्यासाठी कोणाला प्रेरित करू नका. बघा, चोरी करू नका, चोरी करण्यासाठी कुणाला प्रेरित करू नका आणि चोरी करणाऱ्यांचं समर्थन करू नका. व्याभिचार करू नका, व्याभिचार करणाऱ्यांचं समर्थन करू नका आणि व्याभिचार करण्याची प्रेरणा देऊ नका कुणाला. त्यानंतर खोटं बोलू नका, खोटं बोलणाऱ्यांचं समर्थन करू नका आणि खोटं बोलण्यासाठी कुणाला प्रेरित करू नका. दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं स्वतः सेवन करू नका, कुणाला ते सेवन करण्यासाठी प्रेरित करू नका. आणि जर कोणी दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं मद्यपानाचं सेवन करत असेल तर त्यांचं समर्थनही करू नका. भगवान बुद्ध म्हणाले जर तुम्ही वाईटाला वाईट मानणारे असाल
तर ह्या पंचशिलाच्या तत्वांना, उपोषताच्या तत्वांना किंवा एकंदरीतच भगवंताच्या सर्वच तत्वांना, संत महापुरुषांच्या तत्वांना, म्हणजे जे काही वाईट असेल तर ते वाईट म्हणण्याचा भाव आपल्या मनामध्ये तयार होतो. तर तिसऱ्या प्रकारचा हा क्वालिटी गुण सांगितला भगवंताने लोकांमध्ये असतो. चौथ्या आणि शेवटचा प्रकाराला सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले की फार कमी लोक असे असतात की चांगल्याला चांगलं म्हणणारे, म्हणजे वाईटाला वाईट नाही म्हणलं, मौन बाळगलं तरी हरकत नाही, पण चांगल्याला चांगलं म्हणायला पाहिजे. जसं की बुद्धाचा धम्म आहे, तर बुद्धाच्या धम्मामध्ये काही कमी आहे का? नाही आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये येऊन, भगवंताला शरण येऊन कितीतरी लोकांनी आपल्या जीवनाचं भलं केलंय, याचा इतिहास आहे. मग भगवान बुद्ध म्हणाले, जर इतिहास आहे किंवा असंख्य लोक जर बदललेले आहेत तर आपण सुद्धा स्वतःला बदलवलं पाहिजे. बुद्धाला शरण जाऊन, धम्माला शरण जाऊन, संघाला शरण जाऊन, आणि मग आपण एक तर चौथ्या प्रकारात मोडलो पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणणारे आपण असायला पाहिजे. बिलकुल जर चांगल्याला चांगलं म्हणायला शिकलो आपण तर आपली मानसिकता सकारात्मक आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणाले भगवान बुद्ध. अन्यथा आपण नकारात्मक जर असेल तर मग चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणणाऱ्यांपैकी असणाऱ्यांची संख्या इथे सर्वाधिक असते. बघा, आजही, कालही आणि उद्याही भगवान म्हणाले सर्वाधिक लोकसंख्या जर कोणत्या लोकांची असेल तर चांगल्याला वाईट मानणारे किंवा मानणारे आणि वाईटाला चांगलं म्हणणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते. बघा, जसं की कुणाचं पोरगा पोरगी बिघडला किंवा कुणाचं वाईट झालं, लोक म्हणतात हा बरं झालं, आणि आपलं झाल्यावर म्हणतील का बरं झालं? दुसऱ्याचं वाईट झालं की बरं झालं म्हणतील लोक, पण आपलं झाल्यावर म्हणतील, म्हणजे म्हणणार नाहीत तसं बरं झालं म्हणून. तर भगवंत म्हणाले सगळ्याच बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर नकारात्मक लोकांची संख्या जास्त आहे, म्हणून चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले म्हणणारे लोक आहेत. भगवान म्हणाले तुम्ही वाईटाला वाईट म्हणणारे जरी नसलात तर हरकत नाही, परंतु चांगल्याला चांगलं म्हणायला शिका. आणि या जगात सर्वात चांगलं काय आहे तर बुद्ध सर्वात चांगले आहेत. त्यांचा धम्म सर्वोत्तम आहे, त्यांचा संघ सर्वोत्तम आहे. म्हणून आपण यं किंची रतनं लोके विज्जती विविधा पुथु रतनं बुद्ध समंग नत्ती रतनं धम्म समंग नत्ती रतनं संघ समंग नत्ती तस्मा सोती भवंतु मे किंवा भवंतु ते आपण म्हणत असतो. म्हणजे बुद्ध रत्ना समान, धम्म रत्ना समान आणि संघ रत्ना समान या जगात असं कोणतंही रत्न नाही आहे की जे त्यांची बरोबरी करू शकेल. आणि मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्ध म्हणाले मरण्याच्या अगोदर आपल्याला आपण बुद्ध समजून घेतलं पाहिजे. बुद्ध म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, धम्म म्हणजे काय हे समजून घेता आलं पाहिजे, आणि संघ म्हणजे काय हे समजून घेता आलं पाहिजे. ज्यांना बुद्ध धम्म संघ समजून घेता येईल तेच लोक आपल्या जीवनाचं सोनं करू शकतील. ज्यांना या जीवनामध्ये जिवंतपणात जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत बुद्ध धम्म संघाला समजून घेता आलं नाही तर त्यांच्या जीवनामध्ये परेशानी, दुःख आणि भरपूर काही त्यांचा त्रास जो आहे तो वाढतच जातो. म्हणून भगवान म्हणाले जीवनामध्ये सकारात्मक राहावं. सकारात्मक राहिलं तर बरेच फायदे होतात, नकारात्मक राहिलं तर नुकसान होतात. बघा, सगळं काही निर्भर आहे आपल्या मानसिकतेवरती, आपल्या दृष्टिकोनावरती सर्व काही अवलंबून आहे. आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर जगात जे जे काही चांगलं आहे बरोबर आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतो, आकर्षित होत असतो. परंतु नकारात्मक जर सोच असेल तर आपल्या आजूबाजूला जरी काही चांगलं असेल तर आपण ते घेऊ शकत नाही. बघा, भगवान म्हणाले काही लोक असे असतात या जीवनामध्ये तलावाजवळ राहतात पण तलावाचं पाणी पिऊ शकत नाही. बघा तुम्ही, तलावाजवळ राहणे म्हणजे काय तर बुद्ध माहित आहे, संत माहित आहेत, महापुरुष माहित आहेत, परंतु त्यांचं ज्ञान, त्यांचे गुण, त्यांचं तत्वज्ञान घेऊ शकत नाहीत. बरेच असे लोक आहेत, चांगले लोक दिसतात, चांगले लोक भेटतात. जसं भगवंताच्या काळामध्ये भगवान बुद्ध सर्वत्र फिरले पण सर्वच लोक भगवंताला शरण नाही आले, सगळ्यांनीच भगवंताला हात नाही जोडले, सगळ्याच लोक भगवंताच्या पाया नाही पडले, वंदन नाही केलं, सगळ्याच लोकांनी भगवंताला दान नाही दिलं, सगळेच लोक भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी यायचे नाही,
सगळेच लोक भगवंताने सांगितल्यानुसार ध्यान करायचे नाही, बहुतेक लोक यायचे नाही आणि काही लोक मात्र बिलकुल यायचे. ज्यांची सोच सकारात्मक आहे, ज्यांच्यामध्ये पुण्य भाव आहे, ते लोक बरोबर दूर वरून यायचे आणि भगवंताला शरण यायचे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आपण सकारात्मक असायला पाहिजे. कारण जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. आपलं आयुष्य पुढे पुढे चाललेलं आहे. बघा, एक एक क्षण आपला पुढे पुढे चाललेला आहे. त्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. नाहीतर जर आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मक राहिलो, गाठी मारून ठेवल्या कोणत्याही बाबतीमध्ये, जर आपण हे बरोबर नाही आहे, ते बरोबर नाही, ते माणसं बरोबर नाही, ते लोक बरोबर नाही, कोणी बरोबर नाही आहे, किंवा काही व्यवस्थित होत नाहीये, अशी जर सोच ठेवली तर भगवान म्हणाले तशी सोच आपली एकदम परमनंट राहिली तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. जसं की एक दृष्टांत आहे तो, की एकदा एका ठिकाणी बघा हत्ती बांधलेले होते. तुम्ही सर्कस मधले हत्ती पाहिले? त्या हत्तीला जंजीरने साखळीने बांधलेलं असते बघा कधी कधी. तर एका ठिकाणी सर्कसीतले काही हत्ती बांधले होते, तर एका हत्तीच्या पायाला अशी छोटीशीच दोरी बांधली होती. तर एक माणूस सर्कस पाहण्यासाठी जातो आणि त्या हत्तीला तो निहाळतो. त्या हत्तीच्या पायाला जी दोरी बांधली होती ती तो निहाळत असताना आश्चर्यचकित होतो. हत्ती मोठा झालेला असतो, प्रचंड मोठा हत्ती असतो, बलवान असतो हत्ती. बघा, प्रज्ञेचं प्रतीक मानलं हत्तीला. तुम्ही आपल्या मिलिंद हॉस्टेल, अजिंठा हॉस्टेलला जर कधी जाल, आता ते मोडकळीस आलाय, सोसायटी त्याचं पुनर्निर्माण करत आहे हळूहळू. खरं तर तुम्ही लक्ष्मी कॉलनीवाले जे लोक आहे मोठे पुण्यवान आहे, कारण तुमच्या बाजूला बाबासाहेबांची जमीन आहे, बाबासाहेबांचं PS सोसायटी आहे. बाबासाहेबांनी स्वतः उभं राहून या छावणीमध्ये राहून तुमच्या बाजूच्या मिलिंद कॉलेजचं काम केलं. बघा, मोठे कष्ट बाबासाहेबांनी उपसलेले आहेत. आपली सर्व मुलं, आम्ही स्वतः त्या मिलिंदचे विद्यार्थी आहोत, याचा आम्हाला तर गर्व आहे. बाबासाहेबांना तर आपण पाहिलं नाही, पण त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांनी लावलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसण्याचा, तिथे जाऊन वंदन करण्याचा, तिथे जाऊन शिकण्याचं हो भाग्य आम्हाला प्राप्त झालं. आपणही मिलिंदचे बऱ्याचपैकी विद्यार्थी असाल किंवा आपली मुलं असतील तर निश्चितपणे हे फार मोठी पुण्याची गोष्ट आहे. तर तुम्ही अजिंठा हॉस्टेल जर कधी पाहिलं असेल, विद्यापीठ कमानीच्या अलीकडचं वडाच्या झाडाच्या मध्ये आहे, तर तिथे बघा बाबासाहेबांच्याच आदेशानुसार त्या कॉन्ट्रॅक्टर कडून ते हत्ती काढून घेतले. बघा, हरिणी आणि हत्ती काढलेले आहे. बुद्ध धम्माचं प्रतीक आहेत. बघा, बौद्ध धम्माचे बरेच प्रतीक आहेत. तुम्ही लेण्यांमध्ये वगैरे जर कधी पाहिलेत ना, तर बुद्धाचं प्रतीक म्हणून काही प्राण्यांचे चित्र आहेत. भगवंताने त्यांच्या उपदेशांमध्ये अनेक प्राण्यांचं वर्णन केलेलं आहे आणि प्राण्यांकडून सुद्धा तुम्ही गुण घेतले पाहिजे मनुष्याने, असा उपदेश भगवंताने केला. मिलिंद प्रश्न नावाचा जो ग्रंथ आहे ना, तर त्या ग्रंथामध्ये भगवंत म्हणतात, म्हणजे भगवंताने सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे कितीतरी प्राण्यांचे उदाहरण दिलेले आहेत की कोणत्या प्राण्यांकडून कोणता गुण घेतला पाहिजे. तर हत्ती जो आहे तो प्रज्ञेचं प्रतीक मानला गेलेला आहे. तर त्या हॉस्टेलवरती डिझाईन केलेले हत्ती आहेत. बघा, दोन्हीकडून 2 हत्ती आहेत. हरिणीचे पण चित्र आहेत. ते हे बौद्ध धम्माचं प्रतीक आहे. विषय निघाला म्हणून मी सांगतो. तर तो हत्ती असा मोठे मोठे हत्ती होते, तर एका हत्तीच्या पायाला छोट्याशा दोरीनं बांधलं होतं. एक जण आला आणि तो निहाळत होता, तर त्या हत्तीच्या पायाची दोरी पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने मग तिथे असलेल्या एका मालकाला विचारलं की मला एक प्रश्न निर्माण झाला की तुम्ही जो हत्ती बांधलाय तो हत्ती एवढा ताकदवर आहे, एवढा शक्तिशाली आहे, पण त्याला तुम्ही एका छोट्याशा दोरीनं बांधलाय. सहज तो दोरी तोडू शकेल एवढीच दोरी आहे. हत्तीमध्ये किती मोठी ताकद असते. माणसाला जर सोनीत पकडलं तर ते एका फटक्यात मध्ये ते जीवच घेऊ शकते. एवढा मोठा हत्ती, मोठमोठे ओणके तो वाहून नेतो. किती मोठं ओझं तो वाहू शकतो. हत्ती बलाढ्य प्राणी आहे. तर त्या तिथल्या मालकाला जेव्हा विचारलं गेलं की असं का, तो हत्ती ती दोरी का तोडत नाहीये, का तोडू शकत नाही, एवढा मोठा हत्ती छोट्याशाच दोरीने त्याला बांधलाय, तो दोरी का तोडत नाही, काय कारण आहे त्याचं. तर तो मालक सांगतो की बघा, हा जो हत्ती आता तुम्हाला मोठा दिसतोय ना, तर हा हत्ती अगदी छोटा होता. म्हणजे त्याची आई इथेच म्हणजे काय म्हणतात प्रसूत झाली आणि तिच्याकडून हत्ती जन्मला तेव्हापासून अशा छोट्याशाच दोरीनं त्याला जन्मला तेव्हा बांधून ठेवलं होतं. मग छोट्याशा दोरीनं बांधल्यानंतर लहानपणी त्याने कोशिश केली, ट्राय केलं, त्याने प्रयत्न केले कशाचे, ती दोरी तोडण्याची. परंतु लहान होता, सामर्थ्य नव्हतं तेवढं, म्हणून त्या दोरीला तोडू शकला नाही. रोज मोठा होईपर्यंत त्याच दोरीनं त्याला बांधलं, तेवढ्याच दोरीने.
मग त्याने कधी कधी लहानपणामध्ये प्रयत्न केले होते दोरी तोडण्याची, त्याच्याकडून शक्य झालं नाही ते, परंतु त्याच दोरीनं त्याला बांधल्या जायचं आणि रोज रोज मग त्याला ते सवय झाली होती की ही दोरी आपण तोडू शकत नाही. माणसांची मानसिकता अशीच बनते बघा. हत्तीने काय विचार केला मोठा होईपर्यंत, मग मोठं झाल्यावर आपण प्रयत्न केले पण आता ही दोरी तोडू शकत नाही, आपल्याच्याने ही दोरी तुटणार नाही. त्याची मानसिकता त्याने फिक्स केली की ही दोरी आपल्याकडून तुटत नाही. हालाकी आता तो मोठा झाला होता आणि त्याने जर एक झटका दिला तर ती दोरी सहज तुटू शकली असती, पण मानसिकता जर एकदा फिक्स केली ना तर काही गोष्टी खूप सोप्या असतात. खूप म्हणजे सहज जर सोडू शकतो एवढ्या गोष्टी सोप्या असतात. पण जर मनामध्ये गाठ मारून ठेवली एखाद्या गोष्टीची, त्याला फिक्स बनवून ठेवलं की हे मुझसे नाही होगा, किंवा मी हे करणार नाही, मी तिकडे जाणार नाही, माझ्याच्याने होणार नाही, मला जमत नाही, तर खरंच जमत नाही बघा तुम्हाला. का तर तशी मानसिकता आपण तयार केलेली असते. बऱ्याचदा घरामध्ये वादविवाद होतात लोकांकडे, लोक बोलून दाखवतात, क्षुल्लक गोष्टीवरून वादविवाद होतात बघा, काही नसते त्याच्यामध्ये. भगवंत तर म्हणाले की क्षुल्लक गोष्टी घडतात लोकांमध्ये आणि लोक मनामध्ये त्या गाठी बांधून ठेवतात. मग नकारात्मक सोच करतात, समोरचा माणूस बरोबर नाही आहे. फिक्स करून ठेवलं तर समोरच्या माणसात सुधारणाही झाली आहे, पण मानसिकता जर तीच ठेवली ते समोर आले मध्ये बरोबर नाही म्हणते. आमचे हे सामनेर यांच्याबद्दल मी नेहमी सांगतो बघा, 2 सामनेर आमचे बरेच दिवस 2-3 महिने बोलतच नव्हते बघा. म्हणजे हे काय नातेवाईक वगैरे नव्हते, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला हे प्रेरणा मिळेल. या सगळ्यांना विचारा तुम्ही, बिलकुल बोलत नव्हते ते, एवढं हार्डवेअर जणू काही. मी म्हटलं बा हे कोणत्या जन्मातून कुठून आले असतील हे, आणि यांना आणलं कुठून. बरं यांना बोललो मी, मला भगवंत जेव्हा संकीसाला होते तेव्हाची आठवण होत होती. यांना जेव्हा समजून सांगत होते म्हणते दुसरं काही सांगा पण याच्यात बोलण्यासाठी नका सांगू मला. तुम्ही मला शिक्षा द्या की काही करा, काही सांगा म्हणजे दुसरं मी बोलणार नाही, म्हणजे बोलणार नाही, त्याच्या तोंडाकडे पाहणार नाही, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला खरंच सांगतो मी आता इथंच बसलेले आहेत. पण आता अशी मैत्री आहे. हे बाकीचे सांगता भंतेजी कोणत्या गोळ्या खाल्या का काय खाल्या यांनी, तर जेवढी म्हणजे हेट करत होते जेवढा, आता तेवढी एकमेकांसोबत मैत्री आहे बघा. एकदा साधुकार द्या तुम्ही यांच्यासाठी, आणि फक्त साधुकार देऊ नका तर एकमेकांशी ज्यांनी गाठी मारून ठेवल्यात अशा, घरात वागताना, बोलताना, काम करताना, वावरताना, तर त्या गाठी अशा सोडत राहा. भगवान बुद्ध म्हणाले, नाही वेरे न वेराणी संमंती धकुदाचनं अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतनो. वैराने वैर कधी शांत होत नाही, अवैराने म्हणजे प्रेमानेच वैर शांत होतो. म्हणून भांडण तेवढ्या पुरतं असेल तर ठीक आहे, पण ते भांडण एकदम गाठ मारून ठेवण्यासारखं नसावं. कारण माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा त्या माणसांची किंमत आपल्याला कळते, पण वेळ निघून गेलेली असते तेव्हा. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले तेवढ्या पुरतं ठीक आहे, रागावणं, रुसणं, फुगणं, द्वेष करणं तेवढ्या पुरतं ठीक आहे. कारण शेवटी माणसं काय सर्वच अरहंत नाहीत, मुक्त नाही आहेत. एकदमच असं बिलकुल मी पाहतो तर पाहतच आहे, ऐकतो तर ऐकतच आहे, बिलकुल माझ्याकडून कोणती चूक होणार नाही असं तर कोणाकडूनच होणार नाही. परंतु तरी सुद्धा भगवंताचं वचन आहे की झालं की विसरून म्हणजे सोडून देता आलं पाहिजे. मी नेहमी यांना पण सांगतो, आमच्या सामनेरांना रोज सांगताना सांगत असेल, उपासकांनाही बोलताना नेहमी सांगतो, सोडून देता आलं पाहिजे आपल्याला. पण काय, वाईट गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे, राग सोडून देता आला पाहिजे तिथल्या तिथे, द्वेष सोडून देता आला पाहिजे, क्रोध सोडून देता आला पाहिजे, अहंकार त्यागता आला पाहिजे, भगवान बुद्ध म्हणाले. आणि भगवान बुद्ध म्हणतात चांगल्या गोष्टी आपल्याला घेता आल्या पाहिजे, वाईट गोष्टी त्यागता आल्या पाहिजे. एकदम बिलकुल कोणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये असा नको तो भाव बाळगता कामा नये. आणि नकारात्मक जर सोच असेल तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्या त्या हत्तीसारखी आपली गत होते, आणि त्यामुळे आपण स्वतःला तसं बनवू नये. नकारात्मक असेल तर बरेच कामही होत नाहीत. ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी वाले लोक आहेत तिथे बरकतही मिळत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बरकत समजतं ना तुम्हाला, म्हणजे बरकत म्हणजे काय आपोआप काही होत नाही, पण बहुतांश गोष्टी भगवान बुद्ध म्हणाले घरात राहणाऱ्या, वावरणाऱ्या, बोलणाऱ्या, वागणाऱ्या, झोपणाऱ्या, उठणाऱ्या, बसणाऱ्या, खाणाऱ्या, पिणाऱ्या लोक जे असतात त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी माहीत असेल, भगवंतानं शिकवली, त्याच्यात सायन्स आहे. भगवान म्हणतात या बोलण्याची पण एक एनर्जी आहे.
हे जे बोलतो ना आपण, त्या बोलण्याची पण एनर्जी आहे. आता समजा तुम्हाला इथे शिव्या देत असेल कोणी, तर तुम्हाला वाटते का अजून द्या थोडंसं, वा 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 वा, थोड्याशा अजून थोड्याशा, फार चांगलं वाटते हो, बसू का इथं, बसता का तुम्ही, असं म्हणेल का कोणी? पण कोणी जर फार प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, मायेनं असं काही आपल्याला सांगत असेल, जी आपल्या हिताची गोष्ट आहे, गोंजारून वगैरे, तर आपल्याला ऐकावंसं वाटते की नाही? बिलकुल ऐकावंसं वाटते. फक्त आपल्यात थोडंफार पुण्य पाहिजे. आणि पुण्य जर नसेल तर बुद्ध जरी सांगत असतील, काय सांगतो म्हणते हे, होत होतं भगवंताच्या काळात असं, तुमच्या माहितीसाठी बिलकुल होत होतं, भगवंताच्या काळात होत होतं, आजही तसं होते आणि उद्याही तसं होईल. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, धम्म ऐकण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. दांडगे परिवार पुण्यवान आहे आणि त्यामुळे भिक्खू संघाच्या सातत्याने संपर्कात असतो. घरी येण्यासाठी किती फोन केले असतील, किती वेळा भेटू जिथं कार्यक्रमात भेटलो. आजही मोर्चा झाला 7 तारखेला औरंगाबाद मध्ये, मोठा मोर्चा झाला. तिथे स्टेजवर येऊन अंबादास मध्ये भंती संध्याकाळी यायचं बरं. मी सर्वांना सांगितलं प्रवचन धम्मदेशना द्यायची बरं. तर ही श्रद्धा आहे बघा बिलकुल. आणि म्हणजे बरेच दिवस झालं मी येतही नाही, मध्ये मध्ये कितीतरी लोकांकडे जाणं होत नाही. लोक बिचारे बोलवतच राहतात पण जाणंही होत नाही. पण जे श्रद्धावान लोक असतात, समजूतदार असतात, भंतेजींना जे समजून घेतात की शेड्यूल बिझी आहे खरंच भंतेजींचं, अनेक ठिकाणी फिरतात, धावपळ करतात, तर ते लोक समजूनही घेतात. आणि जे समजूतदार नसतात तर ते मग म्हणतात आम्ही बोलवलो तर येत नाहीत. हो, तर तुमच्या परिवारात विचारा बरं कोणाला खरंच आलो नाही का? मी आताच भंतेजी लोकांना आमच्या सांगितलं, आपल्या प्रज्ञाचं नाव आम्ही ठेवलं. आता भयू, प्रज्ञा, प्रशिकाबाई किंवा आपल्या सगळ्या परिवारातले लहान लहान लेकरं, त्यांच्या आईचे गर्भमंगल, त्या पोरांचे पोरींचे नाव, आता ते पोरी मोठे झाले, त्यांना लेकरं व्हायला आले नाही का, तरी आमचा कार्यक्रमाला येणं सुरूच आहे. आता कधी कधी कुणाकडे येणं होत नाही ती गोष्ट वेगळी आहे. आणि अशात आता या वर्षी तरी आता वर्षावासात आम्ही औरंगाबादकरांना भेटतो, पण वर्षावास संपल्यावर तर औरंगाबादकरांना आम्ही भेटतही नाही, कारण दौरे सुरू होतात आमचे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे बघा की आपल्या जीवनामध्ये आपण चांगलंच राहावं, चांगलंच वागावं, सकारात्मक राहावं. सकारात्मक जर राहिलो तर खरंच सगळ्याच कामं आपले बरोबर होतात. भगवंताच्या काळामध्ये एक राजाचा हत्ती, छोटासा दृष्टांत शेवटचा सांगतो, म्हणजे खरोखर आपली सोच जी आहे ना, आपला स्वभाव जो आहे, आपली मानसिकता जी आहे, सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करते. पण लोक काय करतात, दुसऱ्याला दोष देतात. यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं, घरामुळे असं झालं, शेजाऱ्यांमुळे असं झालं. परंतु काही गोष्टींमध्ये तसं होतही, परंतु भरपूर गोष्टींमध्ये आपल्याच मुळे गोष्टी बिघडत असतात बघा. पण आपण आहोत बहिर्मुखी, आपले दोष आपल्याला दिसत नसतात. इतरांचे दोष आपण पाहणाऱ्यांपैकी असतो आणि त्यामुळे स्वतःचे दोष जेव्हा आपल्याला दिसतील, त्याच्यात जर आपण बदल केला तर या जीवना एवढं चांगलं जीवन दुसरं कोणतंच नाही आहे. आणि म्हणून सकारात्मकता गरजेची आहे असं मी तुम्हाला सांगत आहे. भगवंताच्या काळात बघा तुम्ही, एक हत्ती खड्ड्यामध्ये पडला, माथारा झालेला, आणि तो खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्याला वरती निघायचं होतं. तो स्वतः प्रयत्न करत होता, परंतु त्याला काही वरती निघता येत नव्हतं, कारण शरीरात त्राण नव्हता म्हातारपणामुळे. काही लोक, राजाचे सैनिक त्याला काढण्यासाठी आले बाहेर, दोरी वगैरे लावून, साखळ दंड वगैरे लावून त्याला काढण्याचा प्रयत्न करत होते. पण तरी तो निघत नव्हता, कारण हत्ती बलाढ्य असतो. हे ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या हत्तीची स्वतःची तेवढा त्राण पाहिजे ना, निघण्यासाठी पण तर प्रयत्न केले पाहिजे ना. तर तो निघत नव्हता बाहेर. लोकांच्या मनात विचार आला की आता काय करावं. पण लगेच लोकांना लक्षात आलं, जे सुज्ञ लोक होते, श्रद्धावान धार्मिक होते ना, तर ते म्हणाले की बघा, या हत्तीला वर काढण्याची युक्ती जर कोणी सांगू शकेल तर ते म्हणजे आपले भगवान बुद्ध. भगवान आपले विहारात राहतात तिथे जवळ, तर चला भगवंताकडे जाऊया. तर काही लोक गेले भगवंताकडे आणि भगवंताला वंदन वगैरे केलं. भगवंताला विचारलं, भगवान, आमचा हत्ती जरा खड्ड्यामध्ये पडलेला आहे, त्याला वरती काढायचा आहे, तो वरती येत नाही आहे, तर काय केलं पाहिजे? उपाय कौशल्य सांगण्यात भगवान एक नंबर असतात. पटाचार्याचे 2 मुलं तिच्या डोळ्यासमोर मृत्युमुखी पडले. एक मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला, नुकताच जन्माला आलेला पोरगा त्या पक्षाने घेऊन गेला. एक मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. नवरातीचा सर्पदंशाने तोंडात फेस येऊन तिच्या समोर गवत घेता घेता मृत्युमुखी पडला.
जेव्हा वेडीपिसी होऊन माहेरी निघाली तेव्हा गावाच्या बाहेर 2-3 सरण जळत होते. घर पावसामुळे अंगावरती कोसळून आई वडील भावाचाही मृत्यू झाला होता. विवस्त्र पटाचारा त्या गावभर फिरत होती जेतवनाच्या त्या श्रावस्ती नगरामध्ये. आणि जेव्हा ती जेतवनाच्या जवळ आली तेव्हा भगवंताने भिक्षूंना सांगितलं तिच्या अंगावरती चिवर टाका. आणि भगवंताने तिला जवळ बोलवलं आणि तिला शांतपणे अत्यंत आत्मीयतेने प्रेमाने आपुलकीने उपदेश केला. भगवंताची पण बोधी असते, भगवंताच्या बोधीची पण पावर असते आणि ती पटाचारा बदलली बघा, नाही का. तर भगवंतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य असते. समजून सांगण्याचं कौशल्य हे वेगवेगळ्या प्रकारचं भगवंताला प्राप्त असते. भगवंताचं तेवढं पुण्य असते, पूर्व पुण्य. त्यांच्या अनेक पारमिता त्यांनी पूर्ण केलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांना अनेक बलही प्राप्त झालेली असतात. तर भगवंताने तिला उपदेश केला, तिचंही पुण्य होतं म्हणून तिच्यामध्ये बदल झाला. आणि ती पटाचारा जी वेडीपिसी झाली होती, प्रचंड रडत होती, टाहो फोडत होती, ती स्वतः भिक्खुणी झाली बघा. आणि भिक्खुणी झाल्यानंतर तिने अनेकांना उपदेश केले. अनेक लोक तिच्या उपदेशामुळे दुःख मुक्त झाले, दुःख मुक्त होण्यासाठी कारणीभूत ठरले. तर अशी पटाचारा सुद्धा भगवंतामुळे बदलली. मग भगवंताने त्यांना सांगितलं की बघा, तो हत्ती कुणाचा आहे? राजाचा. तो हत्ती राजा त्या हत्तीला कशासाठी वापरत होते? तर सांगितलं की भगवान, युद्धामध्ये त्या हत्तीचा वापर केला जायचा. तेव्हाच्या काळात युद्धामध्ये हत्ती वापरायचे ना, घोडे हत्ती वगैरे युद्धामध्ये वापरायचे. तर मग भगवंताने सांगितलं की युद्धामध्ये जर हत्तीला वापरत होते ना, तर त्या काळामध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचा नगाडा वगैरे वाद्य वाजविले जायचं. आणि हत्ती हा बुद्धिवान प्राणी असतो तुमच्या माहितीसाठी. बऱ्याचदा असे होते की माणसांना कळत नाही काय खावं काय प्यावं आणि कुठे कसं वागावं, पण प्राण्यांना कळते कधी कधी बघा. माहिती तुम्हाला, कुत्र्याला, मांजराला, बैलाला, घोड्याला, हत्तीला, बऱ्याच प्राण्यांना समजते, माणसांना समजत नाही कधी कधी. हे होतं बऱ्याचदा बघा. अनेक घरांमध्ये माणसांना समजत नाही पण प्राण्यांना समजतं. खरं तर म्हणूनच भगवंताने सांगितलं प्राण्यांकडून सुद्धा आपण सद्गुण घेतले पाहिजे. घेण्यासाठी तर दुश्मनाकडे जरी चांगल्या गोष्टी असतील, चांगले गुण असतील, तर ते आपण घेतले पाहिजे, कारण त्यांना आपलं हित होईल. म्हणून भगवंताने त्यांना सांगितलं की बघा, जर राजाचा हत्ती असेल आणि त्याला जर युद्धामध्ये वापरल्या जात असेल तर त्या हत्तीला दिसणार नाही आणि ऐकायला येईल एवढ्या अंतरावर जाऊन त्या युद्धाच्या सुरुवातीचं वाद्य जे नगाडा वगैरे आहे ते वाजवा. तो हत्ती बाहेर येईल. लोक गेले, काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आणि काही अंतरावरती तो नगाडा वाजवत होते लोक. हत्ती हुशार होता. त्या हत्तीने युद्धामध्ये काम केलं होतं. राजावर त्याचा जीव होता. राजाचा तो जीव की प्राण होता. राजाचं तो रक्षण करायचा. आणि त्या हत्तीच्या मनात विचार आला, लहानपणापासून मी राजाकडे आहे. राजाने स्वतःच्या मुलासारखं मला जपलेलं आहे, खाऊ पिऊ घातलेलं आहे, मला मोठं केलेलं आहे. युद्धामध्ये मी आतापर्यंत त्याचा जीव वाचवला, त्याच्या सैनिकांचा जीव वाचवला, त्याचं रक्षण केलं. आता वाद्य वाजत आहे म्हणजे युद्धाचा प्रसंग सुरू झालेला आहे आणि मी माझ्या राजाचं रक्षण केलं पाहिजे, म्हणून मी बाहेर पडलो पाहिजे. त्यानं पूर्ण शक्ती एकवटली पूर्ण आणि तो बाहेर पडला बघा हत्ती. भगवंताला विचारलं तर भगवान बुद्ध म्हणाले, त्या हत्तीकडे राजाच्या बद्दल कृतज्ञता तर होतीच होती, परंतु त्याच्याकडे सकारात्मकता होती की आपण बाहेर पडू शकतो. बघा तुम्ही, दुःखातूनही तेच लोक बाहेर पडू शकतात, संकटातूनही तेच लोक बाहेर पडू शकतात, एखाद्या रोगातून छोट्या मोठ्या तेच लोक बाहेर पडू शकतात ज्यांच्याकडे सकारात्मकता आहे. विल पॉवर म्हणतो आपण बघा. कधी कधी विल पॉवर ही खूप महत्वाची असते. म्हणजे आपण जर आजारी पडलोय, संकटात असेल किंवा कशा त्रासात असेल किंवा गरिबीत फसलोय किंवा अजून कोणतं काय आपल्या वाट्याला आलंय दुःख, पण आपली विल पॉवर जर चांगली असेल, आपल्याकडे सकारात्मकता असेल, आपल्यामध्ये पुण्य भाव असेल, तर बिलकुल भगवान बुद्ध म्हणाले त्यातून आपण बाहेर पडू शकतो. पण जर नकारात्मक विचार असतील, आता काही खरं नाही, असा जर विचार असेल तर खरंच काहीच खरं नसते आणि सगळं काही संपते बघा. बिलकुल भगवंताचा हा विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि जीवनातलं दुःख हलकं करण्यासाठी, दुःख मुक्त होण्यासाठी
प्रगती करण्यासाठी, घरामध्ये चांगलं वातावरण तयार करण्यासाठी आपण सकारात्मक असलो पाहिजे. पण त्यासाठी आपल्याकडे बुद्ध धम्म संघाच्या प्रतीची श्रद्धाही असायला पाहिजे. आणि श्रद्धेच्या योगे मग आपण दान पुण्य करू शकतो. श्रद्धा असेल तर शील पालन करू शकतो. श्रद्धा असेल तर ध्यान करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घरामध्ये होत असतात तिथे सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि त्यांना बल प्राप्त होत असते. आणि म्हणून निश्चितपणे आपला दांडगे परिवार, अंबादास, त्यांच्या सर्व परिवार, दांडगे ताई, दांडगे आई, बाबा, सनी, प्रशिका आणि संपूर्ण परिवार अत्यंत धार्मिक आहे, श्रद्धावान आहे, सकारात्मक आहेत आणि त्यामुळे त्यांची भरभराटीच होत आहे आणि बिलकुलच भरभराटी होईल. आता इथं हे घर घेतलंय, कुठेतरी बंगला तयार होईल बघा. तुम्हाला हे मी सांगतो, लक्षात ठेवा. त्या बंगल्याचं उद्घाटनाला सुद्धा आपण सगळेजण राहणार. आणि हे सगळं काही जे लोक चांगल्या मनाचे असतात, मेहनती असतात, जिद्दीवाले असतात, चिकाटीवाले असतात आणि भगवंतावर ज्यांची श्रद्धा असते त्यांची खरंच प्रगती होते. मग ते भिक्षू असो की सामान्य उपासक असो. त्यामुळे आपण सर्वांनी सकारात्मक राहावं, वाईट गोष्टी त्यागाव्यात, सोडाव्यात, चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, त्याची वृद्धी करावी. अशा प्रकारचा छोटासा उपदेश या मंगलमय प्रसंगी तुम्हा सर्वांना देऊन माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.